श्री साई लीला मासिक अंक 4। रा वामन चिंतामण मुखे वकील पिंपळगाव वसवत जिल्हा नाशिक त्यांची श्री साईबाबाबद्दलचे अनुभवाबद्दल तारीख 11/7/1929 पंचवटीहून आलेल्या पत्रातील काही अनुभवांचा उतारा। माझे मोक्षगुरू श्री समर्थ रघुनाथ महाराज उर्फ काका पुराणिक धोपेश्वर राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्या मला उपदेश झाल्यावर समर्थाची कृपेने माझे मन परमेश्वर भक्तीकडे वळले। दिवसाचा थोडा काळ मी गुरुभक्तीत घालवू लागलो। माझे गुरुची कृपेने मला ज्ञानेश्वरी ऐकावी अशी इच्छा झाली। एका ज्ञानेश्वर भक्ताची भेट गुरुनी करून दिली। ज्ञानेश्वर महाराजांनी आपले गुरु श्री निवृत्तीनाथ यांचेबद्दल आपले निस्सीम प्रेम ज्ञानेश्वरी वारंवार व्यक्त केले आहे। याची ज्ञानेश्वरीचे भक्तास माहिती आहे। गीतेच्या 13व्या अध्यायात आचार्योपासना या विषयावर ज्ञानेश्वर महाराज यांनी गुरुकृपेशिवाय ज्ञानप्राप्ती नाही असे सांगितले आहे। माझे सद्गुरू समादेश झाल्यामुळे मला गुरुभक्ती घडली नाही ही गोष्ट माझे मनास डाचू लागली। इतक्यात माझे सद्गुरू काका महाराज यांनी मला शिर्डी जाऊन श्री समर्थ साईबाबांचे दर्शन घेण्याची प्रेरणा केली। समर्थाचे प्रेरणेप्रमाणे मी शिर्डीस गेलो। साईबाबांनी मला त्यांचे दर्शन होताच माझे मन गुरुभक्तीत तल्लीन केले। बाबांनी माझे प्रेम पाहून व मजवर प्रसन्न होऊन मी घेतलेल्या त्याच्या सगुणोपासनेच्या बुकाला व त्याचे फोटोला हस्तस्पर्श केला। मी पिंपळगाव बसवंत तालुके निफाड येथील राहणारा असून त्या गावी मी वकिलीचा धंदा करीतो। सुमारे 6 वर्षापूर्वी आमचे गावी प्लेग झाल्यामुळे मी आमचे गावचे माझे मालकीचे शेतात प्लेगचे वेळी राहण्यासाठी एक लहान बंगला बांधला आहे। त्या बंगल्यात आमचे कुटुंबातील सर्व मंडळीसह राहत होतो। बंगल्यात राहता असता माझ्या नित्यक्रम साईची सकाळी व संध्याकाळी प्रार्थना करण्याचा असे। एके दिवशी मध्यरात्र झाल्यावर चोरांनी माझे बंगल्याचे उत्तर बाजूची भिंत फोडली। ज्या ठिकाणी भिंत फोडली त्या ठिकाणीपासून समर्थाचा फोटो एक वीतीचे अंतरावर ठेवला होता। 4 चोरांपैकी एक चोर फोडलेल्या भिंतीचे भोकातून आत शिरला व त्याने त्या पलंगावर मी निजलो होतो त्या खाली ठेवलेली लहान पेटी लांबविली व ती भोकाचे वाटे भोकाजवळ उभे राहिलेल्या साथीदारांचे स्वाधीन केली। त्या पेटीत 200 रुपयांचा नोटा व ₹1 व काही आणे होते व माझे ऋण कोकडून लिहून घेतलेल्या सुमारे 4000 रुपये परत्याच्या वचनचिठ्ठ्या होत्या। ही पेटी बाहेर दिल्यावर आत आलेल्या चोराने साईबाबांचे फोटोचे समोर एक ट्रंक एका बाकावर ठेवली होती। त्या ट्रंकमध्ये सोन्याचे दागिने किंमत सुमारे ₹3500 व चांदीची भांडी किंमत सुमारे ₹500 व दस्तऐवज किंमत सुमारे ₹1000 चे होते। चोराने ट्रंकला हात बांधल्याबरोबर ट्रंकच्या शेजारी आमची मेहुणी निजली होती। ती जागी होऊन चोर चोर म्हणून भीतीने ओरडली। तिचा ध्वनी मी गाढ झोपेत असल्यामुळे मला ऐकू आला नाही। इतक्यात बाबा माझे स्वप्नात येऊन तुझी ट्रंक गेली जागो व्हा असे मला सांगितले। मी एकदम डचकून जागला झालो व बाबांचे प्रेरणेने पलंगावरून गडबडीने उडी मारून हातात काठी घेऊन मोठ्या आवाजाने मारो इसको असो ध्वनी केल्याबरोबर चोर भोकावाटे बाहेर पळून गेला। या गडबडीने बंगल्याचे रक्षणासाठी ठेवलेल्या जागल्या व कुत्रा कारकून व गडी जागे झाले व
वानी मोठी ओरडाआरड केल्यामुळे सर्व चोर पळून गेले. मला एकदम गीतातील अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम या श्लोकाची आठवण झाली व समर्थाचा उतराई होऊन त्यास साष्टांग नमस्कार घातला. इतका वेळपर्यंत आम्हास पेटी गेल्याची माहिती झाली नाही. माझे मनुष्यास पाठवून पोलीस उद्देश अंमलदार यास आमचे बंगल्यावर घर फोडीचे चोरीचा प्रयत्न झाल्याची खबर दिली. पोलीस आल्यावर ते लेखी फिर्याद मागू लागले. लेखी फिर्याद लिहिण्यासाठी पेटी पाहू लागलो. तो पेटी चोरांनी नेली असे कळले. तथापि या नुकसानीबद्दल माझे मनास यत्किंचितही धक्का पोचला नाही. पोलीस लेखी फिर्याद लिहून घेऊन गेल्यावर सूर्योदय झाला. इतक्यात आमचे मळ्याच्या शेतकरी आमचे बंगल्यापासून 1 फर्लांगाचे अंतरावर लिहिलेला चोरीचा माल पेटी शेतात पडलेली आहे असे सांगत आला. मी लगेच त्या ठिकाणी जाऊन पेटी पाहिली. पेटीत असलेल्या जिन्सांपैकी रुपये 200च्या नोटा व काही खुर्दा व 1 रुपया रोख याशिवाय एकही जिन्नस चोरांनी हलविला नाही. पेटी आपोआप उघडल्यामुळे पेटी तशीच्या तशीच न फुटता मिळाली. दुसरे दिवशी पहाटेस दुसरा चमत्कार घडला. तो असा की मला स्वप्न पडून स्वप्नात मला बाबांनी दर्शन दिले. स्वप्नात मी बाबांची पायाची सेवा करीत आहे. त्यांचे शेजारी त्यांचा सशिष्य अब्दुल हा त्यांचे जवळ आहे व दुसरा ज्यास मी पूर्वी कधीही माझे सर्व आयुष्यात पाहिला नव्हता असा गौरवर्णाचा तेजस्वी फकीर दृष्टीस पडला. या स्वप्नामुळे मला शिर्डीस जाऊन बाबांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. मी शिर्डीस त्याच दिवशी संध्याकाळचे आगगाडीने जाण्यास निघालो. तो दुसरे दिवशी शिर्डीस जाऊन पोचलो. इतक्यात समर्थाची स्वारी गावाबाहेर शौचविधीसाठी येताना दृष्टीस पडतात. मी रस्त्यातच त्यांस साष्टांग नमस्कार केला. बाबांनी प्रेमळ अंतःकरणाने मला व माझे बरोबर असलेल्या मंडळीस गावात जाण्यास सांगितले. गावात जाऊन बाबांचे अत्यंत प्रेमातील भक्त हरी सीताराम दीक्षित यांचे बंगल्यावर बिऱ्हाड ठेविले. काही वेळाने बाबांचे दर्शनासाठी मशिदीत गेलो तेव्हा दर्शनाचे प्रसंगी ज्या गौरवर्णाचे तेजस्वी फकीरास मी स्वप्नात पाहिले होते तोच फकीर माझे दृष्टीस पडला. त्याचे वडिलाचा तपास करिता तो फकीर बाबांच्या शिष्य अब्दुल याच्या पूर्वीचा गुरु आहे असे समजले. पिंपळगावी स्वप्नात 1 दिवस पूर्वी ज्या फकीरास मी बाबांचे शेजारी पाहिले तो फकीर त्याच स्थितीत मी जागृत अवस्थेत पाहिला. हा केवढा चमत्कार. तिसरा चमत्कार यानंतर काही दिवसांनी पिंपळगाव येथे आम्ही आमचे बंगल्यावर राहत असता कोपरगाववरील ब्रह्मचारी बुवा माझे स्मरण करून माझे बंगल्यावर राहण्यास आले. आम्ही 3 दिवस मोठ्या प्रेमाने बाबांचे भजन पूजन केले. ब्रह्मचारी बुवाने जाताना मला बाबांच्या कृपेने तुझ्या चोरीस गेलेल्या नोटा सापडतील असे सांगून गेले. पुढे काही महिन्यांनी आमचे बंगल्यावर ज्या चोरांनी घर फोडून चोरी केली होती ते व चोरीचा माल विकत घेणारा एक मारवाडी हे सर्व दुसरे एका चोरीत पकडले गेले. चोरीचा माल विकत घेणारे मारवाड्याकडे घरात आमचे वरचे चोरीतील काही नोटा सापडल्या. त्या नोटा आमचे घरचे चोरीतील आहेत असे त्या चारी चोरांनी कबूल केल्यामुळे आमची घरची चोरी चोराने कबुलीवरून आपोआप शाबित होऊन रुपये 200च्या नोटापैकी 65 रुपयांचा नोटा आमच्या ठरून
त्या पोलिसांनी आमचे घरी पिपळगावी आणून मला दिल्या. साईदास वामन चिंतामणी, मुखे वकील, पिंपळगाव, वसवंत जिल्हा, नाशिक.